नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला 100% त्या ठिकाणी MHT-CET मध्ये 95+ % पाहिजेत का? तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये मी 5 रूल तुम्हाला सांगणार आहे की ज्या 5 रूलच्या माध्यमातून तुम्ही 100% MHT-CET या एक्झाममध्ये 95+ % त्या ठिकाणी मिळवू शकता. त्यासाठी नंबर 1चा रूल आहे की आपण नवीन पुस्तकं खरेदी करतो, नवीन बुक्स खरेदी करतो. हे आता करण्यापेक्षा आपल्याकडे अवेलेबल असलेले जे PYQs आहेत, त्या PYQचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपण यूज केला पाहिजे. कारण 70 ते 80% हे जे पेपर्स सेट होतात ते PYQच्या धर्तीवरतीच त्या ठिकाणी असतात आणि त्या PYQमधून आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीचे MCQ या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. हा रोल नंबर 1 आहे. जे काही टॉपर्स विद्यार्थी आहेत ते मेजरली फोकस जे आहे ते PYQ वरती करत असतात. त्याच्यानंतर रूल नंबर 2 आहे की तुम्ही दररोज त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युल्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ज्याची सगळ्यात जास्त आपल्याला भीती वाटते तो सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स. या फिजिक्सचे फॉर्म्युले जर आपण डेली बेसिसवरती जर रिवाईज केले, त्याचसोबत मॅथमॅटिक्स ज्यांचं आहे त्यांनी मॅथ्सचे जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी रिवाईज करणं गरजेचं आहे. हे जर आपण केलं तर आपल्याला फिजिक्समध्ये किंवा मॅथ्सच्या न्यूमरिकलमध्ये कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आता आपण सर्वजण त्या ठिकाणी मॉक टेस्ट देत असतो, पण त्या मॉक टेस्टचं आपण ॲनालिसिस करतो का? जी काही टेस्ट आपण सोडवलेली आहे त्याच्यामध्ये माझं का चुकलं, कशासाठी चुकलं, कोणता फॉर्म्युला मी कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी यूज केलेला आहे हे मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे का? त्यामुळे जरी मॉक टेस्ट दिली तर त्याचं ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. आता सगळ्याला आपल्याला माहितीच आहे की MHT-CETच्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, पण त्या ठिकाणी आपण स्मार्ट गेसिंग ही जर स्ट्रॅटेजी वापरली म्हणजे कुठलाही MCQ आपला त्या ठिकाणी स्किप होणार नाही. त्यामुळे स्मार्ट गेसिंग स्ट्रॅटेजी आहे ही वापरणं गरजेचं आहे. कोणते 2 ऑप्शन बरोबर आहेत, कोणते 2 ऑप्शन बरोबर नाहीत, कोणते 3 ऑप्शन याच्यामधले चुकीचे असू शकतात, हे आपण न सॉल्व्ह करता सुद्धा त्या ठिकाणी तो MCQ आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज एक वीक जो काही टॉपिक असेल तो करणं गरजेचं आहे. आता आपली जी एक्झाम आहे ती त्या ठिकाणी 10 एप्रिल किंवा 20 एप्रिल 21 एप्रिलपासून बायोवाल्यांसाठी त्या ठिकाणी एक्झाम असेल किंवा डेट कोणतीही त्या ठिकाणी असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम होईपर्यंत या 5 सूत्राचा, या 5 रूलचा जर व्यवस्थित पद्धतीनं जर अभ्यास केला, या 5 सूत्राप्रमाणे जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर 100% तुम्हाला MHT-CET मध्ये 95+ % हे पडणारच आहेत.